पुसद नगर परिषद आम चुनाव में वार्ड संख्या 10 से निर्दलीय उम्मीदवार ऐश्वर्या सालुंखे की जीत। इस जीत के बाद उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर वार्ड के सभी मतदाताओं को धन्यवाद दिया। सत्ताधारी दल का गढ़ माने जाने वाले इस राजनीतिक रूप से महत्वपूर्ण वार्ड से एक निर्दलीय उम्मीदवार की जीत ने स्थानीय राजनीति में हलचल मचा दी है। इस परिणाम के माध्यम से जनता ने बदलाव का स्पष्ट संदेश दिया है। इसके लिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से सभी मतदाताओं को धन्यवाद दिया। यवतमाल से वंदे भारत के लिए शेख महबूब की रिपोर्ट। माझे नाव आहे ऐश्वर्या राजे साळुंखे। मी प्रभाग 10 मधील अपक्ष उमेदवार आहे। तसेच लोकांनी मला विजय मिळवून दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। निश्चितच ताई, आपण तरुण आहात, आपण अपक्ष म्हणून निवडून आलात, मीडिया आपलं स्वागत करत आहे। तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढून मोठा विजय विश्वास संपादन केला, तर हा विजय कसा पाहता, आपण याकडे कसं पाहता? हा विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे। पक्षापेक्षा काम महत्त्वाचे आहे, हे आज मतदारांनी सिद्ध करून दाखवले। आपण अपक्ष म्हणूनच का निवडणूक लढवली? पक्षीय बंधनाशिवाय थेट जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे। महिला नगरसेवक म्हणून आपली जबाबदारी कशी पाहता? महिलांच्या समस्या समजून त्यावरती ठोस उपाय करणे ही माझी पहिली जबाबदारी आहे। आपण जर महिलांचं आता नेतृत्व करत आहात, महिलांसाठी कोणते विशेष असे उपक्रम राबविण्याचा आपला मानस आहे? महिला सुरक्षा, आरोग्य शिबिरे आणि रोजगार प्रशिक्षण। आपल्या प्रभागातील प्रमुख समस्या आपल्याला कोणत्या वाटतात आणि त्या प्राधान्याने केल्या पाहिजे? रस्ते, पाणी पुरवठा, नाली स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन आणि स्ट्रीट लाईट। ते मोडमध्ये जा। अपक्ष नगरसेवक म्हणून पक्षीय राजकारणाचा सामना कसा कराल? मोबाईल आणि व्हॉट्सअपद्वारे, तसेच आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझं घर सप्तगिरी नगर येथे आहे, तर आपण किंवा माझ्याशी संपर्क साधू शकता। वर्षात आपल्या प्रभागाचे कसे चित्र आपण पाहता? स्वच्छ, सुंदर आणि मूलभूत सुख सुविधा असलेला प्रभाग। निवडणुकीत पक्षात जाण्याचा विचार आहे का? सध्या तर काम करण्याची इच्छा आहे, वेळ आल्यावरती पाहू। आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांना आपण काय आवाहन करता? आणि माझ्यावरती विश्वास ठेवला त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि लोकांचा विश्वास पूर्णपणे संपादन करेल।